हा युट्यूबचा प्लॅटफॉर्म सुरू करायचा जेव्हा मी ठरवलं ना, तेव्हापासून एक गोष्ट मी माझ्या मनाशी नक्की ठरवली होती, की या प्लॅटफॉर्मवर मी केलेल्या कामांबद्दल मी कधीच बोलणार नाही. मी फक्त इतरांनी केलेले सिनेमे, ते टेक्निशियन्स, त्यांनी घेतलेली मेहनत याच्याबद्दल बोलेन. पण झालं काय, त्या दिवशी ना मी एक पॉडकास्ट केला. आयुष्यात पहिल्यांदाच मी पॉडकास्ट केला. खूप मजा आली मला. वायफळ गप्पा नावाचा पॉडकास्ट. सुयोग आणि प्राची दोघे नवरा बायको आहेत. खूप सुंदर आहेत, मस्त आहेत दोघेही. त्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट केला आणि ना गप्पा मारता मारता खूप मजा आली मला. आणि मग असे सिनेमांचा विषय निघाला, मग जोगवाचा विषय निघाला, मग जीवरंगलचा विषय निघाला आणि मला असं ना सडनली असा सगळा एकदम नॉस्टॅल्जिक झालो मी. मला असं वाटलं की यार या मेमरीज आपण शेअर केल्या पाहिजेत. म्हणजे गाणं शूट करताना आलेली मजा, मी खाल्लेली माती, अजूनही मला खूप माझ्या चुका दिसतात, त्याच्याबद्दल जर मी बोललो तर मला पण मजा येईल. सो आज आपण जोगवाबद्दल बोलूया, रादर जीवरंगलाबद्दल बोलूया. जोगवा सिनेमाचा दिग्दर्शक राजीव पाटील. आज राजीव आपल्यात नाहीये. खरं सांगू, राजीव होता ना तेव्हा आम्ही खूप भांडायचो. आता सला गेलाय तर एवढं वाईट वाटतं ना, पण खरंच खूप मोठा दिग्दर्शक आणि जोगवासारखा विषय त्याने इतका सुंदर हँडल केला ना. आय मिस राजीव यार. आणि जोगवा सिनेमाची टीम, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, स्मिता तांबे अँड द वन अँड ओनली अजय अतुल. सो जसं मी त्या वायफळच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो की आम्ही गड इंग्लंडला शूट करत होतो हा सिनेमा. ओके. आणि त्या दिवशी असं झालं ना की महेश साळगावकर आमचा आर्ट डिरेक्टर, त्याचा बर्थडे होता आणि त्याच्या बर्थडेची पार्टी होती. राजीवनेच ठेवली होती पार्टी. ओके. आणि खूप रात्र झाली होती आणि त्या रात्री एक कुरिअर आलं अजय अतुलकडनं, पार्सल आलं. त्याच्यात सीडीज होत्या. ओके. आणि अजय अतुलने हे गाणं पाठवलं होतं. आम्ही पण पटापट पटापट गाणं ऐकायचं म्हणून सगळं पार्टी वगैरे बंद करून गाणं ऐकायला लागलो आणि भारावूनच गेलो यार. म्हणजे मुक्ता, स्मिता ऍक्च्युली रडायला लागल्या. प्रियाताई होत्या, प्रिया बेर्डे, आदिती देशपांडे होती, सगळे रडायला लागले. आणि कसं होतं ना की असं मोठं आउटडोर असतं ना, त्यावेळी प्रत्येकाला ना एक चार्ज हवा असतो आणि तो चार्ज ना या गाण्यामुळे मिळाला. या गाण्याचा पहिला शॉट आहे ना, तो असा विंडो बंद कॅमेरा पुढे येतो. तर ती जी विंडो आहे ना, ही विंडो ऍक्च्युली कोणाच्याच ध्यानीमनी नव्हती. म्हणजे झालं कसं ना की महिनाभर आधी मी ज्यावेळी हे लोकेशन बघायला आलो होतो गडिंग्लजला रेकीसाठी, तेव्हा मी ती विंडो बघितली होती आणि ती अशी ना घराच्या एका कोपऱ्यात कुठेतरी अशी लांब होती. म्हणजे तिच्याकडे लक्ष जाईल असं काही नव्हतं. एक छोटासा होल होता लिटरली. झालं काय की गाण्याचं शूटिंग आम्ही सुरू केलं आणि राजीव मला म्हणाला की गाण्याची बिगिनिंग आहे ना यार, ती जरा वेगळी झाली पाहिजे. म्हणजे असा ऑन युअर फेस कॅमेरा नको. सो कॅमेरा ना कुठून तरी यायला हवा. आता कॅमेरा कुठून तरी यायला हवा तर सगळे आम्ही विचार करत होतो आणि तेव्हा सडनली मला तो कोपरा आठवला की यार इथून काहीतरी येऊ शकतं. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना दिग्गज लोकांनी काही काही शॉट्स ना असे माइलस्टोन बनवून ठेवलेत. म्हणजे करिअरमध्ये कधीतरी असा एक शॉट आपल्याला घेता यायला हवा, हे प्रत्येक टेक्निशियनचं स्वप्न असतं. माझंही आहे. ओके. सो असाच एक माइलस्टोन शॉट आहे. सिनेमा आहे कागज के फूल, गुरुदत्त साहेबांचा. आणि द लेजेंडरी सिनेमॅटोग्राफर वी के मूर्ती साहेब त्यांनी हा शॉट घेतलाय. तो शॉट असा आहे, गाणं येते वक्त ने किया क्या हसी सितम, आणि त्या गाण्यामध्ये ना लाईटचा एक शाफ्ट येतो. इट्स अ माइलस्टोन शॉट बॉस. सो हे गाणं शूट करताना मी असा विचार केला की हा अख्खा सिक्वेन्स जर आपण त्या लाईटच्या शाफ्टमध्ये शूट केला तर सेल्युलॉइडवर काम करत होतो, डिजिटलवर नाही. त्यामुळे जे काही रिझल्ट येणार आहे तो 4 दिवसानंतर येणार आहे. त्यामुळे तेव्हाच कळणार आपण काय प्रताप गाजवलेत ते. पण म्हटलं चला मूर्ती साहेबांचं नाव घेऊया आणि करूया डेअरिंग. आणि मी केली डेअरिंग आणि अख्खा सिक्वेन्स ना तो त्या लाईटच्या शाफ्टमध्ये शूट केला. म्हणजे मला मूर्ती साहेबांसारखं जमलेलं नाहीये, पण जे काही थोडंफार जमलंय मला मजा आली शूट करायला. या सिक्वेन्सचं सगळं क्रेडिट आहे ना ते राजीव पाटीलला दिलं पाहिजे. कारण काय, इंटिमेट सिक्वेन्स आहे. ओके. 2 पात्र आहेत, त्यातली एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. आणि तो पुरुष जो आहे तो साडी नेसून ब्लाऊज घालून त्या स्त्रीच्या मांडीवर झोपलाय आणि ती स्त्री जी आहे ती त्या पुरुषाचा ब्लाऊज काढते.
हा सिक्वेन्स कुठेही वल्गर वाटायला नको, कुठे बिभत्स वाटायला नको, त्याची डिग्निटी जायला नको, याची पुरेपूर काळजी राजीवने घेतली आहे. खूप सेन्सिबली शूट केलाय त्याने हा सिक्वेन्स. फक्त माझा प्रॉब्लेम काय की मला एक शॉट जो आहे ना तो खूप खटकतो. उपेंद्र मुक्ताला असा फ्रेममध्ये आणतो, मग तिच्या राईट शोल्डरला किस करत करत असा तो तिच्या लेफ्ट शोल्डरवर जातो. शॉट स्टॅटिक होता, पण तो स्टॅटिक नको म्हणून आम्ही ट्रॉली लावली. प्रॉब्लेम असा होता ना की बॅकग्राऊंड डार्क, फोरग्राऊंड डार्क, त्यामुळे ट्रॉलीचा इम्पॅक्टच येणार नव्हता. कारण काहीतरी कुठेतरी मुवमेंट झाली पाहिजे तर कळेल की कॅमेरा मूव्ह होतोय. तर दॅट इज द रिझन मी काय केलं की मी ना फोरग्राऊंडला अशा पातळ तारा लावल्या होत्या. तर त्या तारा जर पास झाल्या तर ऍटलिस्ट कळेल की कॅमेरा मूव्ह होतोय. ओके. आणि आमचा जो ट्रॉली ऑपरेटर होता कैलाश महाराणा, त्याला मी सांगितलं होतं की खूप स्मूथली जायचं, आपल्याला खूप स्मूथली जायचंय. आणि कैलाश तसा निघाला, पण निघतानाच कैलाशने माती खाल्ली आणि असा निघाला. जर तुम्ही बघाल तर असा निघालाय तो. आणि त्याच्यानंतर तो स्मूथ आहे, मग मध्येच एकदा थांबला आणि हलका थांबलाय. तो नॉर्मल आपल्या डोळ्यांना कळत नाही ते, पण बिकॉज त्या तारा थांबतात पास व्हायच्या, त्यामुळे ते आपल्याला कळतं. आणि फिल्मवर शूट करत होतो, मराठी सिनेमा, आपण रिटेक इतके नाही घेऊ शकत. आणि परफॉर्मन्स बेसिकली आर्टिस्टचा इतका सुंदर होता की तो परत परत करून घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे राजीव म्हणाला की हा शॉट मस्त आहे यार, हाच ठेवूया. आणि मी कैलाशला कानात म्हटलं की कैलाश, जिंदगी भर ये मैं भूलूंगा नहीं, और जब भी ये गाना देखूंगा ना मैं तुझे याद करूंगा. अजूनही मी कैलाशला शिव्या घालतो. त्याच्या पुढचा शॉट जो आहे ना, ते महाराणावर आहेत उपेंद्र आणि मुक्ता, हा माझा करिअर मधला ऑल टाइम फसलेला शॉट आहे. म्हणजे मला ना ते दोघे असे सिलाउट मध्ये हवे होते, मला ते डार्क हवे होते आणि बॅकग्राऊंडला सगळं ब्राईट लाईट आहे असं मला हवं होतं. पण साला त्या दिवशी लाईट इतका इव्हन होता, मी खूप त्यांना कव्हर करायचा प्रयत्न केला, पण मला ते सिलाउट मध्ये मिळेच ना. आणि त्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हती, आम्ही सेल्युलरवर शूट करत होतो, आम्ही अनालायझरवर कलर करेक्शन करायचो, त्यामुळे इतकी फॅसिलिटी नव्हती. त्यामुळे ना मला चला जेव्हा जेव्हा बघतो असं वाटतं की यार हे जर डार्क असेल तर मजा आली असती. पण त्याच्या पुढचा जो शॉट आहे ना, उपेंद्र आणि मुक्ता झाडाखाली झोपलेत आणि कॅमेरा असा झाडाच्या पानावरून येतो, खरं सांगू माझं दैवत आहे संतोष शिवन सर, लेजेंडरी सिनेमॅटोग्राफर. मी खरंच त्यांना देव मानतो आणि मी खूप त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतो. सो हा त्यांचा ऍक्च्युली सिग्नेचर शॉट आहे. त्यांच्या बऱ्याच सिनेमांमध्ये असा शॉट दिसतो. पण त्या शॉटमध्ये कसं असतं की हिरो हिरोईन बसले तर हिरोईनचा पदर जो आहे ना तो असा पसरलेला असतो. ओके. मला शॉट घ्यायचा होता, पण साला तो पदर ना, तो पदर असा पसरेच ना हो. आणि इतकी हवा चालू होती, मी सगळ्या असिस्टंटना खूप शिव्या घातल्या होत्या त्या दिवशी की मला तो पदर असा पसरलेला पाहिजे, पसरलेला पाहिजे. पण तो पदर काही पसरलेला मिळेना. शेवटी जेवढा पदर पसरला होता त्याच्यात तो शॉट घेतलाय मी. आणि एक दिवस काय झालं ना, आम्ही त्या घराजवळ आम्ही असं खूप इंटेन्स सिक्वेन्स चालला होता, इंटेन्स सिक्वेन्स शूट करत होतो. एक साधारण 11-11:30ची वेळ होती सकाळी. आणि सडनली ना मला असं दिसायला लागलं की ढग जमा झालेत आणि आता पाऊस पडणार आहे बस. आणि मी असा जोरात ओरडायला लागलो की आता पाऊस पडणार आहे, आपल्याला गाण्याचे शॉट घ्यायचे ना, गाण्याचे शॉट घ्यायचे. आणि उपेंद्र आणि मुक्ता देवर सो स्वीट, त्या इंटेन्स सिक्वेन्स मधनं तो मूड सगळा सोडून ते पटापट त्यांचे कॉस्ट्युम चेंज करून आले. तोपर्यंत पाऊस पडायला लागला आणि आम्ही सिक्वेन्स शूट करायला सुरुवात केली. ओके. एक 5 मिनिटं झाली असतील आणि गेला ना पाऊस. त्याच्यानंतरचे सगळे सिक्वेन्सेस आहेत ना, म्हणजे जे आपल्याला दिसतात. सो मग मी जरा ग्लूमी होतं, मग त्याच्यानंतर मग मी घराच्या आत आलो, मग मी ते दरवाजा आणि त्या विंडोज असं कंपोज करून काहीतरी शूट करायचा प्रयत्न केला. मग मी ते जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरमध्ये कॅमेरा ठेवून तो पाऊस लपवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात पण मुक्ता आणि उपेंद्रने खूप सुंदर सिक्वेन्स दिलाय. शेवटी ना राजीवला एक शॉट हवा होता की एक वाईड शॉट तरी पाहिजे ना यार. तर तोपर्यंत पाऊस गेला होता हो. मग फायनली ना 2 असिस्टंट असे कौलावरनं पाणी टाकतायत आणि तिथे उपेंद्र आणि मुक्ता बसलेत आणि असा एक वाईड शॉट मी घेतलाय. पण ऑफकोर्स कळत नाही, याचं सगळं क्रेडिट ऍक्च्युली आमच्या कलरिस्टला आशीर्वाद हडकरला दिलं पाहिजे. आशीर्वाद आत्ताचा लीडिंग कलरिस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट कलरिस्ट इन इंडिया. त्यावेळी तो अनालायझरवर काम करायचा आणि त्यावेळी त्याने हे करेक्शन केलं होतं. त्यामुळे जम्प येत नाही, कुठे असं वाटत नाही की आता ऊन आलंय, आधी पाऊस होता आधी या शॉटमध्ये. हे सगळं क्रेडिट ऍक्च्युली आशीर्वादचं आहे. आम्ही क्लायमॅक्स शूट करत होतो सौंदत्तीला.
सौंदत्ती नावाचं खूप सुंदर गाव आहे. आणि तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की दुपारी 2 नंतर लोकेशन मिळणार आहे, कारण देवीची जत्रा आहे. मग करायचं काय एवढ्या वेळात? तर आम्ही असा टाइमपास करत चालत लोकेशन्स बघत होतो आणि तिथे आम्हाला तो सुंदर तलाव दिसला. आणि आमचा आर्ट डायरेक्टर महेश साळगावकर, त्याची आयडिया होती की मग मी इथे झोपाळा बांधू का. मग महेश आणि त्याच्या टीमने पाण्यात जाऊन त्या झाडावर हॅमॉक बांधला. आणि मग राजीव म्हणाला की तोपर्यंत मग मला असं काहीतरी बोटीतनं वगैरे असं काहीतरी शॉट घेता येईल का. मग महेश आणि त्याच्या टीमने त्या टोपलीमध्ये टोपलीची बोट बनवली आणि ते 2 शॉट आम्हाला मिळाले. पण त्या हॅमॉकची गंमत अशी ना की तो हॅमॉक होता पाण्यात. युनिट तर सेटिंगवाले तर गेले, आर्ट डिपार्टमेंट, पण ऍक्टर्स कसे जाणार ना. मग क्रेन डिपार्टमेंट जे होतं आमचं, त्यांनी काय केलं, अख्खी क्रेन डिसमॅन्टल केली आणि ते क्रेनचे जे बीम होते ते जमिनीवरून त्या झोपाळ्यापर्यंत पाण्यात असे टाकले, त्याला सपोर्ट वगैरे देऊन. आणि त्याच्यावरनं चालत चालत उपेंद्र आणि मुक्ता दोघे गेले. बरं, दोघे झोपले खरे झोपाळ्यावर, पण काही सपोर्ट नसल्यामुळे तो हॅमॉक हलेना ना. सो अगेन महेशचा असोसिएट जो होता मनोहर जाधव, मन्या गेला त्याच्या तोंडात स्ट्रॉ ठेवून, आणि तो एक्झॅक्टली हॅमॉकच्या खाली ना स्ट्रॉ तोंडात ठेवून लपून बसलाय श्वास घेण्यासाठी. आणि तो झोपाळा हलवायचा, मग मी शॉट घ्यायचो आणि मग शॉर्ट कट झाला की मन्या बाहेर यायचा. सो मला असं वाटतं सगळं क्रेडिट जे आहे ते मनोहर जाधव आणि आमचे आर्ट डिरेक्टर महेश साळगावकर यांचं आहे. सो मजा आली गाणं शूट करायला. राजीव असायला हवा होता. आय मिस यू राजीव.